धाराशिवमध्ये काय सांगाल आज कशा प्रकारे काय स्वर्गीय सरपंच संतोषभाई देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा या ठिकाणी निर्गुण अशा पद्धतीने या ठिकाणी खून झालेला आहे। त्याच्या निषेधार्थ धाराशिव या ठिकाणी जन आक्रोश मोर्चा सर्वधर्मीय सर्वपक्षीय च्या वतीने या ठिकाणी धाराशिव मध्ये हा मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि मोठ्या संख्येने ह्या जन आक्रोशामध्ये पूर्ण समाजातील लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत। मला एकच सांगायचं आहे की संतोषभाई देशमुख यांचा जो खून झालेला आहे, मी एक काल परवा दिवशी व्हिडिओ पाहिला, त्यांना मोटरसायकलच्या क्लच वायर असतील, गॅसचे पाईप असतील, लोखंडी रॉड असतील, अशा पद्धतीने त्यांना मारून शेवटी त्यांचा जीव जात नसल्या कारणामुळे या राक्षसी वृत्तीच्या लोकांनी त्यांच्या छाताडावर उड्या मारल्या आणि शेवटी पाणी मागत असताना त्यांनी जे कृत्य केले ते मी इथं सांगणार नाही, अतिशय निर्दयपणे त्यांनी त्यांचा खून केलेला आहे। त्याच्यामुळे शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा गंभीर असा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी कुणी हा खून केलेला आहे त्यांच्यावर कडक असे शासन म्हणजे फाशीची शिक्षा आणि हे घटना प्रवर्त करणाऱ्या व्यक्तीला देखील कडक असे शासन झाले पाहिजे ही या मागणीसाठी संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामधून या ठिकाणी जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी होत आहे।